नवापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। घर फोड्या, मंदिरामधील चोरी तसेच व्यापारी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढतात। अद्याप एकाही मोठ्या चोरीचा उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। व्यापारी बांधवांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो। पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकानाला लक्ष्य केलं। चोरट्यांनी दुकानाच्या शटरला लावलेले दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला। दुकानातील साहित्याची उचकापाचक करत गल्ल्यातील सुमारे 2.5 ते 3 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे। विशेष म्हणजे गल्ल्यातील चिल्लर रक्कम न नेत केवळ नोटांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेलं। रविवारी सकाळी शेजारी लॉन्ड्री व्यावसायिक छोटू भाऊ ठाकरे हे दुकान उघडण्यासाठी आले असताना झेरॉक्स मशीनचा बोर्ड पडलेला पाहिला। तसंच शटरला लावलेले दोन्ही कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले। त्यांनी तात्काळ दुकान मालक दर्शन राजपूत यांना माहिती दिली। दर्शन राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं आणि चोरी झाल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं। पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचं म्हटलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी मंगलदास पार्क परिसरातील तहसीलदारांच्या घरफोडीच्या घटनेनं शहर आदरलं होतं। त्यानंतर शहराच्या चारही दिशांना असलेल्या प्रसिद्ध श्री गणपती मंदिर, रोकडा हनुमान मंदिर, विघ्नेश्वर महादेव मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर तसेच भवरेबारी येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या देव मोगरा माता मंदिरात देखील चोरीच्या घटना घडल्या। मात्र या सर्व घटनांचा अद्याप उलगडा झाला नाही। त्यामुळे आता चोरट्यांचा मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात मोठी असुरक्षा निर्माण झाली आहे। अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागतोय। रात्रीच्या वेळी दुकाने आणि घर सुरक्षित राहतील की नाही याची चिंता नागरिकांना सतावते। नागरिक आणि व्यापारी संघटनांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि शहरातील रात्रीची गस्त वाढवावी। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती द्यावी आणि चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी, नवापूर।